75% जाचक आणि शिक्षण शुल्कावर लावण्यात आलेली मर्यादा हा बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप ओबीसी युवा अधिकार मंच व युवा ग्रॅज्युएट्स फोरमतर्फे आज संविधान चौकात पालक व विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन करण्यात आले। समान धोरणाच्या नावाखाली बहुजनांची गळचेपी बहुजन समाजातील विद्यार्थी संघटना सहन करणार नाहीत, असा इशारा देत सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणीही यावेळी केली आहे। अरे जय 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 भीम, जय भीम जय भीम। अरे जय सावित्री जय भीम, जय भीम जय भीम। अरे जय फूले जय भीम। ये आंदोलन करने का मेन उद्देश्य हमारा ये है कि महाराष्ट्र सरकार ने कुछ नियम लाए हैं फॉरेन एजुकेशन स्कॉलरशिप के लिए, जो नियम SC ST OBC VJNT और ओपन के लिए भी है। और ये सारे नियम फॉरेन एजुकेशन स्कॉलरशिप में स्टूडेंट को किस तरह से कम स्टूडेंट जा सके उसके लिए है। जैसे कि फॉर एग्जांपल उन्होंने एक क्रीमी लेयर लाया है 8 लाख का। अभी क्रीमी लेयर वैसे तो ओपन के लिए होता है, लेकिन SC में भी ये लगा दिया है, ये अनकॉन्स्टिट्यूशनल एक है रूल। दूसरा उन्होंने लगाया है कैपिंग लगाया है 30 लाख की। स्कॉलरशिप जो पहले मिला करती थी 60 से 70 लाख, अब उसको सीमित कर दिया गया है 30 लाख तक। 30 लाख में भी वो 12 लाख जो है वो सिर्फ लिविंग एक्सपेंसेस रहेंगे, यानी अगर फीस 60 लाख है बच्चे को सिर्फ 18 लाख मिल रहे हैं। तीसरी बात ये है कि इन्होंने क्या किया है, इन्होंने 75% ये क्राइटेरिया कर दिया है। पहले क्राइटेरिया हुआ करता था 55%। 55% कुछ सालों से चल रहा था। स्टूडेंट को अगर 55% है, यूनिवर्सिटी में एडमिशन मिल जाता था फॉरेन के, तो उनको एडमिशन के साथ साथ या स्कॉलरशिप भी मिल जाती थी। लेकिन अब उन्होंने ये कंपलसरी कर दिया है कि बच्चे को 75% आना ज़रूरी है। और ये बहुत मुश्किल होता है। कुछ बैकग्राउंड में कुछ जो इंजीनियरिंग बैकग्राउंड के स्टूडेंट हैं उनको 75 वगैरह मिल जाते हैं, लेकिन बहुत हद तक बाकी जगह 75 मिलना बहुत मुश्किल होता है। तो इस प्रकार के इन्होंने नियम लगाए है कि किसी भी तरह से बच्चा जो है वो जा ना पाए, उच्च शिक्षा ले ना पाए। तो इस प्रकार के नियम के विरोध में ही हमने ये आंदोलन लगाए हैं और हर जगह ये आंदोलन करने का प्लान है। फिलहाल नागपुर से शुरुआत की गई है। इसी के साथ साथ हमने PIL भी दाखिल किया है हाई कोर्ट में। और हम यही सभी से दरख्वास्त करते हैं कि ये असंवैधानिक जो नियम है जो इन्होंने लगाए हैं, इसके खिलाफ में हर कोई आवाज़ उठाए ताकि सरकार जल्द से जल्द ये नियमों को वापस ले। और ज़्यादा हुआ है क्या OBC जो कम्युनिटी है उनमें कैपिंग नहीं है, लेकिन शेड्यूल ट्राइब में कैपिंग की गई है, भेदभाव सरकार कर रही है? जी बिल्कुल। देखिए, पहली बात तो ये है, हम कहेंगे कि OBC भाई लोग भी जो है हमारे, उनको भी काफ़ी सालों के बाद ये स्कॉलरशिप स्कीम मिली है। पिछले 2 साल ही हुए ये चालू हुई है। वो भी काफ़ी साल महरूम रहे हैं। उनके लिए भी उन्होंने जो कैपिंग नहीं लगाई, बहुत अच्छी बात है, नहीं लगानी चाहिए। लेकिन ये कैपिंग उनके लिए जिस प्रकार नहीं लगाई हमारे OBC भाइयों के लिए, उसी प्रकार SC ST भाइयों के लिए भी ये कैपिंग नहीं लगनी चाहिए। और अगर ये OBC भाइयों के लिए जो सिर्फ पिछले महीने निकला है इनका अभी GR, उनमें नहीं लगाते हुए हमारे लिए जो अभी GR निकला है SC ST के लिए, उसमें अगर ये कैपिंग लगा रहे हैं, तो एक प्रकार से ये जातीयवादी मानसिकता सरकार की यहाँ दिखाई देती है। और एक प्रकार से 2 भाइयों में भेदभाव है। ये शायद 2 भाइयों में लड़ाइयाँ करने की भी कोशिश कर रही है सरकार, ऐसा भी हो सकता है। जो भी है, हम तो 2 भाई एक दूसरे को समझते हैं, OBC और SC ST। हमारे लिए OBC भाई भी कुछ लोग बोल रहे हैं कि ये नहीं होना चाहिए, और हम यही चाहते हैं कि सरकार ने जो गलत नियम लगाए वो हटा दे। सर, नेतृत्व कौन कर रहा है आंदोलन का? राजीव खोबरागड़े। वैसे तो हम कहेंगे जन आंदोलन नहीं है, लेकिन इनिशिएटिव लेने में जैसे जो हम पहले से काफ़ी समय से लगे थे, यहाँ पे द प्लेटफॉर्म की हमारी टीम है, उसमें मैं हूँ, राजीव खोबरागड़े, आशीष भाऊ है, HRPF की हमारी टीम है। सब लोग मिलके हम मानते हैं कि कोई सिंगल नेतृत्व नहीं होता है, सब लोग मिलके जन आंदोलन करते हैं। पूर्ववत 55% झालीच पाहिजे। जाचक अटी लादणाऱ्या सचिव यांचा जाहीर निषेध। ॲक्च्युली यांनी 30 लाखाची जी अट टाकलेली आहे, म्हणजे PG करता 30 लाख उत्पन्नाची अट आणि त्याचबरोबर 40 लाख, हे जे सरकारने धोरण आखलेलं आहे हे पूर्णपणे सपशेल अन्यायकारक आहे। त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आम्ही सरकारपर्यंत कोणत्याही शैक्षणिक विषयावर जात असतो त्यावेळेस सरकार वित्त विभागाचा हवाला देते आणि वित्त विभाग पैसे नसल्याचा हवाला सामान्यांना देत असते। पूर्वी ह्याच स्कीम्स करता, म्हणजे परदेशी शिक्षणाकरता पूर्ण शिष्यवृत्ती मिळायची, त्या शिक्षण शुल्कापासून तर निर्वाह भत्तापर्यंत पूर्ण द्यायचे। म्हणजे विद्यार्थ्याची फीस जर म्हणजे ट्युशन फी 65 लाख असायची तर 65 लाख सरकार द्यायची। आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर त्यांनी 30 लाखावर आणलं, तर 30 लाखामध्ये तुम्ही केवळ 18 लाख देऊन राहिले। म्हणजे हा जो विद्यार्थी आहे, जो शिष्यवृत्तीस पात्र आहे, ह्या विद्यार्थ्याला जर तुम्ही तोकडी अमाऊंट देत असाल तर कुठेतरी तुम्ही या विद्यार्थ्यावर अन्याय करता। मूळतः 20,000 कोटीचा महाराष्ट्र शासनाचा बजेट आहे। 20,000 कोटीचा बजेट आहे, तर हा बजेट पर्टिक्युलरली SC कम्युनिटीवर खर्च व्हायला पाहिजे, कारण तो शेड्यूल कास्ट कम्युनिटीचा आहे। जर शेड्यूल कास्ट कम्युनिटीचा बजेट आहे तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तो बजेट खर्च झाला पाहिजे। पण महाराष्ट्र शासनाने काय केलं, शेड्यूल कास्टच्या बजेटमध्ये दिव्यांगाचा विभाग टाकलेला आहे,
त्याचबरोबर संजय निराधार योजना टाकलेली आहे, त्याचबरोबर तुमचे वृद्धांचे जे काही योजना आहेत त्या त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे. म्हणजे हा बजेट म्हणजे ह्या स्वतंत्र मंडळ असायला पाहिजे होते दिव्यांगाचे आणि ह्या सर्व बाबीचे, पण त्यांनी शेड्यूल कास्टमध्ये टाकले आणि वरून स्कॉलरशिप असो किंवा इतर कोणत्याही बाबी असो, आमच्याकडे वित्त पुरेसे नाही अशा प्रकारचा हवाला शासन नेहमी देत आलेला आहे. जर शासनाने पर्टिक्युलरली शेड्यूल कास्टचा बजेट जर शेड्यूल कास्टवर खर्च केला तर आज 75 विद्यार्थी आहे, 75 विद्यार्थ्याच्या जागी 750 विद्यार्थी फॉरेन एज्युकेशन घेऊ शकतील. त्यांना फॉरेन एज्युकेशन घेण्याला कोणत्याही प्रकारचा वित्त अडथळा येणार नाही. पण शेड्यूल कास्टमध्ये ज्या पद्धतीनं दिव्यांग आणि संजय निराधार योजना ह्या सर्व योजना टाकलेल्या आहेत, कारण दिव्यांग हा केवळ अनुसूचित जातीचा नाही तर संपूर्ण दिव्यांग त्या ठिकाणी निर्णयात घेण्यात आलेले आहेत. तर मग हा दिव्यांगाकरता जो बजेट असतो तो वेगळा बनायला पाहिजे. आणि हे जे ज्याच्यासाठी लादले 75% जर तुम्ही लादलेले आहेत तर एक विद्यार्थी जेव्हा 10व्या वर्गामध्ये 50% घेतो आणि तो खूप अभ्यास करतो आणि मग 12वीमध्ये तो पासच घेतो आणि मग खूप अभ्यास करतो आणि ग्रॅज्युएशनमध्ये 75 घेतो, तर ग्रॅज्युएशनमध्ये जरी त्याने 75 घेतले पण मागचे जे 55 आणि 65 जे होते ते कन्सिडर होणार नाही, म्हणजे तो उच्च शिक्षणापासून आणखी वंचित होणार. आणि हे हेतुपुरस्सर मी तर म्हणणार की शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारने रचलेलं षडयंत्र आहे. आणि हे अन्यायकारक हे अन्याय अनुसूचित जाती जमाती आणि OBCच्या विद्यार्थ्यावर हे सरकार करत आहे. आम्ही नक्कीच जर सरकारने या विषयावर कोणतीही दखल घेतली नाही तर आम्ही त्यांना मताच्या रूपात आम्ही काय करू शकतो ते त्यांना आम्ही दाखवणार. कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील बेलेवाडी गावातील एकाच व्यक्तीच्या 3 सारख्या नावामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप झाला आणि तब्बल 25 वर्षांनंतर त्यांना न्याय मिळाला. बेलेवाडी गावात हरी लक्ष्मण पाटील श्रावण, लक्ष्मण पाटील तळपोटे, हरी लक्ष्मण पाटील लांबेचा असे तिघांची नावे जमिनीला नोंद होती. दरम्यान हरी लक्ष्मण पाटील हे गेली अनेक वर्ष शासकीय कार्यालयात हेलपाटे मारून दमलेत. त्यानंतर ते 5 दिवस कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली. माझ्या कागल विधानसभा मतदारसंघातील बेलेवाडी काळंबा हे गाव आहे आणि या गावामध्ये चिकोत्रा प्रकल्प आहे त्याच्या जमिनी संपादित झालेल्या होत्या. आता हरी लक्ष्मण पाटील या सम नावाच्या 3 व्यक्ती त्या गावात आहेत आणि या व्यक्तींच्या जमिनी ज्या होत्या त्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं ही जमीन संपादन करण्यात आली होती आणि एकदा संपादन केलेली जमीन ही काढण्याचे अधिकार हे आयुक्तांना आहेत असं कलेक्टरचं, जिल्हाधिकाऱ्यांचं आणि पुनर्वसन अधिकाऱ्यांचं मत होतं. त्यामुळे अनेक वर्ष हे प्रकरण रखडलेलं होतं. आता हे तिघे भाऊ अनेक दिवस इथं धरणे धरून आंदोलन केलेलं होतं. आज मी अनेक दिवसांनी आचारसंहिता उठल्यानंतर कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात आलो, त्यांची भेट घेतली आणि मी त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न असा केला की आजच्या आज पुनर्वसन अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे पाठवायचा, तिथं मी मदत करेन आणि ही जमीन संपादनातून वगळण्यासाठी ते म्हणजे वस्तुस्थिती आहे. या समनावामुळं हे सगळा घोटाळा झालेला आहे आणि 22 वर्ष या शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे. तो आता दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है.
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। नांदेडच्या पालीनगर येथील संबोधी विहारात गेल्या महिन्यापासून सर्वच समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी भिक्खू विनयप्रिय बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन एज्युकेशनचे सर्वेसर्वा योगेंद्र येंगडे यांच्या वतीने 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वर्ग घेण्यात येत आहेत। वाढत्या महागाईमुळे खासगी शिकवणी लावू शकत नसल्यामुळे येथील बुद्ध विहार कमिटीने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून असे उपक्रम प्रत्येक विहारात टप्प्याटप्प्याने राबविले जातील, अशी माहिती मिशन एज्युकेशनचे योगेंद्र येंगडे व गणेश हाटकर यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर दिली। माझं नाव काश्यप कोंडिबा थोरात। मी पालीनगरमध्ये संबोधी बुद्ध विहार येथे बुद्ध शिक्षण घेतोय। शिक्षण देणारे हाटकर सर हे इथं शिक्षण देणार आहे। नाव स्वराली सुरेंद्र दुधमल। मी इथं 4थीत शिकत आहे आणि या विहारामध्ये आज हाटकर सर एका महिन्यापासून इंग्रजी, गणित तसेच विज्ञान असे प्रत्येक विषय घेत आहेत, शिकवत आहेत, तर त्यामुळे आम्हाला खूप फायदा होत आहे। जय भीम। मी जयेंद्र येंगडे। तर आम्ही पीपल्स कॉलेजचे जे काही माजी विद्यार्थी आहेत, साधारणपणे 20 ते 25 विद्यार्थ्यांनी ग्रुप तयार केला आणि एक संकल्पना मांडली की जे काही जिथे जिथे आपले बौद्ध विहार आहेत तर त्या बौद्ध विहारांमध्ये आजूबाजूच्या परिसरातल्या मुलांना कोचिंग क्लासेस फ्री द्यायचे। याचं कारण हे आहे की आजकालची जी शिक्षण पद्धती आहे ती दिवसेंदिवस महाग होत चाललेली आहे, ती सामान्यांना, गरिबांना परवडणारी नाही आणि त्यातल्या त्यात जे बौद्ध विहार असतात आपल्या त्या ठिकाणी चांगली बिल्डिंग असते, चांगला परिसर असतो, तर त्याचा वापर करून आपण सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, त्याचसोबत मोफत पाठ्यपुस्तके आणि पुढे जर जमलं तर त्यांना मिड डे मील देखील देण्याचा आमचा प्रस्ताव आहे। आणि केवळ फक्त त्यांना पुस्तकी ज्ञानच नाही, म्हणजे त्यांचं जे सिलेबस असतं तेवढंच नाही, तर त्याचसोबत दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज देखील आम्ही घेणार आहोत, ज्याच्यामध्ये स्पोर्ट्स आहे, स्पोकन इंग्लिश आहे, त्याच्यानंतर दुसरे मैदानी खेळ असतील, संगीत असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना धम्माचे ज्ञान दिलं जात आहे। दररोज 2 तास आम्ही ही सुरुवात जी केलेली आहे संबोधी बौद्ध विहार पालीनगर नांदेड, आणि यामध्ये सर्वात सिंहाचा वाटा जे आहे ते दुधमल सर जे आहेत, जे आपले ITI मधले एक निवृत्त अधिकारी आहेत, त्याचसोबत त्यांचे सहकारी शंकर नरवाडे आहेत, त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे। आणि त्याचसोबत आमच्या ज्या पीपल्स कॉलेजचा जो ग्रुप आहे त्यांनी आम्ही ही संकल्पना ही इनिशिएटिव्ह लेवलवर घेतलेली आहे। इनिशिएटिव्ह लेवलवर यासाठी म्हणतोय की ही फक्त सुरुवात आहे। आमचं टार्गेट जे आहे, जसा जसा आम्हाला प्रतिसाद भेटत राहील त्यानुसार आमचं टार्गेट भारतातला प्रत्येक बौद्ध विहार जो आहे हे एक विद्यालय झालं पाहिजे, ज्याच्यामध्ये आपले जे काही विद्यार्थी आहेत बौद्ध परिसरातले, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये केवळ बौद्ध विद्यार्थीच असतील असं नाही, तर त्या परिसरातले जे कोणतेही कुठल्याही जातीचे असतील, कुठल्याही धर्माचे असतील, आणि त्यातल्या त्यात आम्ही मराठी, हिंदी, उर्दू या 3ही माध्यमातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहोत। आणि त्याचसोबत आम्ही शिक्षक नियुक्ती केलेली आहे, त्यांचं आम्ही वेतन देखील देणार आहोत आणि शक्यतो हे जास्तीत जास्त वाढावं। प्रारंभिक लेवलला आम्ही फक्त 1ली ते 4थी एवढं घेतलेलं आहे, इथून पुढे ते वाढत जाईल आणि जास्तीत जास्त हे कसं वाढता येईल हे आम्ही बघणार आहोत। मी दुधमल ज्ञानोबा परशुराम संबोधी बुद्ध विहार या विहाराचा एक सभासद आहे। आमच्या कमिटीमार्फत या संबोधी बुद्ध विहार येथे विविध प्रकारचे ॲक्टिव्हिटी हे चालवल्या जातात। आदरणीय भंतेजी विनयबोधी प्रिय यांच्या मार्गदर्शनानुसार 2018 पासून या विहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभिनव उपक्रम राबविल्या जातात। या एक 15 दिवसापासून या विहारामध्ये एक शैक्षणिक उपक्रम या माध्यमातून उपासक येंगडे सर हे माझ्याकडे संपर्क करण्यासाठी आले होते की आपल्या विहारावर 1ली ते 4थी पर्यंत विनामूल्य विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस घ्यायचे आहेत। तर आदरणीय भंतेजींनं आम्हाला परवानगी दिली आणि दिनांक 1
पासून या विहारावर आदरणीय हटकर सर हे विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस घेतात. हा परिसर सर्वसाधारण मजुराचा असल्याकारणाने या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस लावणं शक्य नाही. त्यामुळे आमच्या कोचिंग क्लासेसला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. मिशन एज्युकेशन अंतर्गत उपासक एंगडे सर यांनी पीपल्स कॉलेजच्या माजी विद्यार्थ्याचं एक संघटन आहे. त्या संघटनामार्फत प्रत्येक बुद्ध विहारावर असे कोचिंग क्लासेसचं आयोजन केलेलं आहे. त्या माध्यमातून 1ली ते 4थीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तकं व इतर शैक्षणिक साहित्य ते वाटप करीत असतात. मी गणेश हाटकर पालीनगरमधून बोलतो आहे. या ठिकाणी जे आहे मिशन एज्युकेशन अंतर्गत जे काही मध्यमवर्गीयांची जी काही वस्ती आहे, या वस्तीमध्ये मुलांना जे आहे मोफत शिक्षण देण्याचं काम जे आहे, शिक्षण कम संस्कार केंद्र जे आहे या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे. या केंद्रामध्ये जवळपास 30 ते 40 विद्यार्थी येत आहेत आणि या सर्व मुलांना आम्ही जे आहे बेसिक गोष्टी शिकवण्याचं काम करतो आहे. त्यामध्ये त्यांना इंग्लिश, गणित, इतर स्पोर्ट्स बाबतीमध्ये जे आहे किंवा सगळ्यात सुरुवातीला आल्यानंतर बुद्धवंदना होते. बुद्धवंदना झाल्याच्या नंतर जे आहे क्लासला सुरुवात होते. या क्लासमध्ये सर्व मुलांना जे आहे इंग्लिश, मराठी, गणित असे विषय शिकवले जातात. मुलांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि हा जो उपक्रम आहे तो आम्ही एक सामाजिक काहीतरी देणं आहे या भावनेतून आम्ही हा सुरू केलेला आहे. आणि यामध्ये जे काही उपासक मंडळी आहे नगरातील, या नगरातील सगळ्या मंडळीचा अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्देश आमचा असा आहे की जे काही आमचे बौद्ध वस्त्या आहेत, बौद्ध वाड्या आहेत नांदेड शहरामध्ये, तर त्या सगळ्यामध्ये असे संस्कार केंद्र झाले पाहिजे. आणि आपल्याला माहीत आहे, बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या भावनेतून आज आमच्या मुलांना लहानपणापासूनच सर्व सांस्कृतिक आणि संस्कारमय वर्ग आम्ही या ठिकाणी सुरू केलेले आहेत. यामध्ये आमचे मित्र यंगडे आहेत, बुद्ध विहार कमिटीचे सदस्य श्री नानासाहेब दुधमल हे सुद्धा आहेत. दुधमल गोडबोले असे या नावाने त्यांनी ओळखले जातात. त्यांचंही ह्या प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. त्यांनी घरोघर जाऊन प्रत्येक पालकांना कन्व्हिन्स करून त्यांनी मुलं इथं पाठवण्यासाठी सांगितलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुले इथे येत आहेत आणि हे काम करण्यामध्ये आम्हाला अतिशय मनापासून आनंद होत आहे. आणि असेच वर्ग इतर बुद्ध विहारामध्ये सुद्धा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही तो करूया. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. मागील काही दिवसांपासून विजेच्या स्मार्ट मीटर विरोधात सुरू असलेल्या जनआक्रोशाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर लागू केले जाणार नाहीत, त्यासाठी पूर्वीचीच पद्धत कायम राहील असे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी शुक्रवारी जाहीर केले. मुंबईत भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात फडणवीस यांनी सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असे स्पष्ट केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. त्यामुळे आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी ते लावले जातील असे स्पष्ट झाले. स्मार्ट मीटरचा निर्णय उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये नितीन राऊतच्या काळात झाला आणि देवेंद्रजींनी सांगितलं कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीच्या घरातलं स्मार्ट मीटर लागणार नाही जोपर्यंत जनतेच्या मनातलं कन्फ्युजन दूर होत नाही. आणि सोबतच त्यांनी सांगितलं केवळ इंडस्ट्रियल ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लॉसेस आहे, ज्या ठिकाणी 100 रुपयाची वीज जातं पण 80 रुपये येतात, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लॉसेस थांबू शकतो अशा इंडस्ट्रियल मीटरला त्या ठिकाणी LTHTला असे मीटर लागणार आहेत. जोपर्यंत जनतेच्या मनातलं कन्फ्युजन दूर होत नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई देवेंद्रजी करणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा विचार देश पातळीवर पोहोचवण्यासाठी शाहू विचार परिषद घेण्यात येईल असे शाहू सलोखा मंचचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी सांगितले. राजर्षी शाहू छत्रपती यांची जयंती 26 जून रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील नर्सरी बागेतील शाहू समाधी स्मारक परिसरात शाहू सलोखा मंचच्या वतीने पूर्वनियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी शाहीर दिलीप सावंत, प्राध्यापक CM गायकवाड, अशोकराव भंडारे, संभाजी जगदाळे, सुखदेव बुधाळकर उपस्थित होते. श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज कोल्हापुरातील शाहूप्रेमींची बैठक झाली. या बैठकीला अनेक सूचना केल्या होत्या. यामध्ये प्रामुख्यानं 1974 साली शाहू महाराजांची शासकीय पातळीवर आणि इथल्या जनतेच्या वतीनं जी काय नियोजन झालं होतं ते अतिभव्य झालं होतं. याविषयी व्यक्त करत असताना अनेक वक्त्यांनी शासनाच्या संदर्भातल्या सुद्धा भावना व्यक्त केल्या. आज फक्त 12 दिवस राहिलेले आहेत. शासनाच्या कानी हे शाहू महाराजांचं 150व जयंती आहे हे कुठं काय त्यांच्या लक्षात आहे का नाही माहीत नाही. ही खंत व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे. उठसूट शाहू महाराजांचं नाव घ्यायचं आणि त्या शाहू महाराजांच्या विषयी काय कार्य करायचं किंवा त्याविषयी दिशा ठरवण्याचं एकही बैठक कोल्हापुरात त्यांच्या कर्मभूमीत झालं नाही. याबद्दल आम्हाला अतिशय दुःख होत आहे. परंतु याकडे आम्ही दुर्लक्ष करून कोल्हापुरातील सर्वसामान्य असे शाहूप्रेमी एकत्र येऊन त्यांच्या विचाराला साजेल असा वैचारिक आणि सामाजिक वारसा जपण्याचं आज या ठिकाणी निर्धार केलेला आहे. या निर्धारामध्ये असं ठरलेलं आहे की कोल्हापुरातील विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एक शाहू विचार परिषद आयोजित करण्याचं यामध्ये ठरलेलं आहे. त्याचबरोबर शालेय पातळीवर चित्रकला स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, युवकांना यामध्ये सामावून घ्यायचं आहे, त्यांचे एखादं चित्र प्रदर्शन ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळे कार्यक्रम घेत असताना त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित एखादं नाट्य सगळं व्हावं असं या ठिकाणी ठरलेलं आहे. त्यामुळे ह्या कार्यक्रम फक्त 8 दिवसापुरता न होता शाहू महाराजांच्या विचाराचा हा जी घोडदौड आहे किंवा जो डंका आहे तो वर्षभर आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या विचाराचा प्रसार कसा होईल आणि एक दिशा समाजाला देण्याचं काम या कार्यक्रमात आम्ही करणार आहोत. आपल्या माध्यमातून आम्ही एवढीच विनंती करतो की शाहूंच्या विचाराच्या या कार्यामध्ये कोल्हापुरातील सर्व शाहूप्रेमी बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं मी आवाहन करीत आहे. बातमीपत्रात इथेच विराम घेऊया. जय भीम.